तर मंडळी, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सगळ्यांना लहान मोठ्यापासून सगळ्यांना आवडणारी रेसिपी काही नाही आहे, पण कशा पद्धतीनं करायची मी तुम्हाला ते दाखवणार आहे. तर मी आज करणार आहे असं सगळ्यांच्या आवडीचे पॉपकॉर्न. तर मस्तपैकी असा कुकर घ्यायचा, कुकर घासून घ्यायचा स्वच्छ आणि त्याला गॅसवर ठेवून छानपैकी कोरडा तापून घ्यायचा. कोरडा झाला पाहिजे. मस्त पळीभर तेल घालायचं, कारण की आपले मक्याचे दाणे भरपूर आहेत, त्यामुळे एक पळी तेल लागते. आणि याला चांगल्यापैकी फुल आचेवर ठेवायचं. सुरुवातीला फुल आचेवर ठेवायचं, कारण की चांगलं तेल गरम होऊन थोडे दाणे फ्राय झाले पाहिजे. आता मस्तपैकी त्याला फ्राय होऊ द्यायचं छान. आणि आता मस्तपैकी त्याला फ्राय झालेले आहे. आता यामध्ये आपण थोडंसं म्हणजे अशी होत आली की त्याचा कलर चेंज होते, थोडेसे अशी फुलायला लागतात. त्यानंतर यामध्ये हळद घालून घ्यायची. मीठ आता घालायचं नाही, त्यामुळे आपण फक्त हळद घालत आहोत. एक छोटा चमचा यामध्ये हळद घालून घ्यायची. ते पण छान मिक्स करून घ्यायचं. तर बघा तुम्हाला दाणे दिसतात, त्याचा कलर चेंज म्हणजे असं फुलायला लागले आहे. आता यावर झाकून द्यायचं. कुकरचं झाकण नाही घालायचं, झाकण आपली प्लेट ठेवायची आणि मस्तपैकी त्याला तडतडे द्यायची. एवढा छान पॉपकॉर्न तयार होतो. आणि आमच्या इथे सगळ्यांना पॉपकॉर्न आवडतात. हे बघा, असं थोडंसं हलवायचं. तर मंडळी बघा, आता झाले आहेत आपले पॉपकॉर्न. असा तडतड आवाज येतो आणि बघा पूर्ण कुकर भरून आपले पॉपकॉर्न तयार झालेले आहेत. आणि हे बघा दाणा किती दाखवते. एक दाणा एवढ्या मोठ्या पॉपकॉर्नमध्ये फुलला आहे. खूप सुंदर झालेले आहेत. माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलेलं आहे. आता वरून याला मीठ टाकून घ्यायचं